आज मी बनवली आहे टमाट्याची आंबोळी. कशी चला सांगते, पण त्याआधी ही भांडी. सकाळ झाले की भांडी घास, संध्याकाळ झाली की भांडी घास, दुपार झाली की भांडी घास. अरे देवा, हे भांडी घासून घासून असा वैताग आलाय की काय सांगू काय नाही. बरं असू द्या, ती वरती जे स्टँड लावले की नाही ते मी नवीन घेतलंय बरं का, तुम्हाला सांगायचंच राहून गेलं म्हणून मला चला आज सांगून टाकूया. तर ते स्टँडना भांडी घासून झाल्याच्या नंतर घासणी, हँडवॉश, पितांबरी, कूलिंग किंवा हे वायफर ठेवण्यासाठी घेतलंय बरं का. म्हणजे खाली पसर अजिबात दिसून आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर हवा असेल ना, वरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोडक्ट टॅग करते, तिथून तुम्ही घेऊ शकता. आणि दुपारच्या वेळेसला घेतला की मेनू बनवायला, त्याच्यासाठीच इथं मिक्सरच्या भांड्यात रवा, 2 कट केलेले टमॅटो, 2 लाल मिरच्या, दही, भिजू घातलेले पोहे आणि पुरतं मीठ टाकून ना थोडीशी बोबडी वळते बारीक असं मिक्सरमध्ये वाटून घेतलं मीठ टाकून. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकला, मस्त मिक्स करून घेतलं. तव्यावरती थोडंसं तेल, जे काय बॅटर केलं तर ते, त्याच्यानंतर ना मस्त जाळी आली, एक पलटी मारून घेतली आणि मौसूद अशी आंबोळी आपली रेडी झाली. आणि तेही झटपट, आणि पोट पण भरलं आणि चवीला पण खूप छान लागली. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आज होती शिवाजी महाराजांची जयंती, मग तिकडेच गेलो आणि गुरुवार असल्यामुळे स्वामींचं पण दर्शन केलं. जय जिजाऊ, जय शिवराय. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.